आज आपण सर्वजण एका अद्भुत, अद्वितीय, श्रेष्ठ, संपन्न अशा भारताचा, स्वतंत्र भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या देशाबद्दल बोलायला इतके सारे विषय असताना नक्की कोणत्या विषयावर बोलावं हा प्रश्न सहज पडतो. परंतु खऱ्या अर्थानं जर भारताला भविष्यामध्ये एक प्रगत राष्ट्र म्हणून जर पाहायचं असेल तर खऱ्या अर्थानं इथल्या युवा शक्तीवर लक्ष देणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. ही युवा पिढी नसून युवा शक्तीच आहे. खरं तर आजवर भारतामध्ये जी काही स्वप्न साकार झाली आहेत ती आपण पाहिलेली आहेत की तरुणांनी घेतलेल्या ठाम निर्णयांमुळे झालेली आहेत. मग ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी घेतलेली स्वराज्याची शपथ असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण लिहिलं असेल किंवा संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेली असेल. खरं तर आज आम्ही पाहतो की बाहेरील देशांमध्ये म्हणजे अमेरिका असो किंवा जपान असो अशा देशांमध्ये 16व्या 17व्या वर्षी युवक बाहेर पडतात, आपल्या आई वडिलांपासून दूर राहतात आणि स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी तिथे झटत असतात. मग हेच वेस्टर्न कल्चर देखील आम्हाला अडॉप्ट करण्याची गरज आहे का, फॉलो करण्याची गरज आहे का? तर मुळीच नाही. कारण भारताला स्वतःची अनमोल अशी संस्कृती लाभलेली आहे आणि त्यामुळं भारताची अमेरिकाही नको आणि भारताचा जपानही नको, भारताचा भारतच व्हावा आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न इथल्या युवकांपासून व्हायला हवे. या विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना आमच्या मनामध्ये विचार येतो की इथला युवक सोशल मीडियाचा वापर आज कसा करतोय, सोशल मीडियावरती त्याची भूमिका काय आहे, नक्की भूमिका आहे की नाहीये. टेलिग्राम, ट्विटर, हॅशटॅग, ब्लॉग, पोस्ट, ट्रेंडिंग, व्हायरल, लाईक, कमेंट, शेअर, स्टेटस आणि सेल्फी. आणि ज्याच्याशिवाय आमचं आयुष्याचं टायर हे पंक्चर ट्यूब झाल्यासारखं वाटतं असं युट्यूब. आणि ज्याच्या माध्यमातून आम्ही क्रिकेटच्या विकेट पासून तर लोकसभेच्या तिकिटापर्यंत माहिती घेतली असं व्हॉट्सअप असेल. या सर्वांचा आज आम्ही वापर कसा करतो हे पाहणं गरजेचं आहे. आज आम्ही टीव्हीवर काय पाहतो हे पाहणं गरजेचं आहे. खरं तर स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला तुमच्या तरुणांच्या ओठांवरील वाक्य सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मला असं वाटतं आज जर ते असते तर ते कदाचित असे म्हणाले असते की मला तुमच्या घरांमध्ये टीव्हीवर लागणाऱ्या चॅनलची नावं सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. अरे स्वप्नात सुद्धा इन्कलाबची स्वप्न पाहणारा तो रक्ताचा धबधबता अंगार म्हणजे भगतसिंग कुठं आणि पबजी खेळून चिकन डिनरची स्वप्न पाहणारा आजचा हे युवक कुठे. एक रील झाली दुसरी, दुसरी झाली तिसरी, या माइंडलेस स्क्रोलिंग मध्ये आज आम्ही अडकलेलो आहोत. आणि आम्हाला आज हे कळत नाहीये की हे सोशल मीडिया आम्हाला अडकवण्यासाठी, एंगेज करण्यासाठीच बनवलं गेलेलं आहे. खरं तर हे होत असताना मग सोशल मीडियाची दुसरी बाजू देखील दाखवणं गरजेचं आहे. सोशल मीडियाचं पोटेन्शियल काय आहे, त्यामधून आजपर्यंत काय काय साध्य झालेलं आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. मग याच सोशल मीडियाचा वापर करून रितेश अग्रवाल यांनी उभारलेली ओएस सारखी कंपनी असेल किंवा आपल्याच घरातून विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करत आज 2 बिलियन पेक्षा जास्त मार्केट कॅप करत युनिकॉर्नच्या स्वरूपात फिजिक्स वाला नावाची अलक पांडे सरांनी उभारलेली ही कंपनी असेल, एडटेक कंपनी असेल किंवा याच सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे आजचे स्वामी प्रेमानंद महाराज असतील किंवा गौर गोपालदास असतील, आज या सर्वांना आम्ही आदर्श ठेवणं गरजेचं आहे. पण आमचे आदर्श आम्हाला कुठेतरी चुकताना दिसत आहेत. आज बॉलिवूड आमचा आदर्श झालेला आम्हाला दिसत आहे. पण खऱ्या अर्थाने या सर्वांना आदर्श ठेवत आजच्या युवकाचे विचार काही असे असायला हवेत की आम्ही आजचे तरुण समाजसेवा करू मन भरून, स्वतःला तेव्हाच वाढू या देशाचे तरुण जेव्हा सोशल मीडियाचा वापर करून भारताला महासत्ता टाकू करून. युवा शक्ति है, युवा विचार है, युवा आधार है, युवा नायक है और अगर युवा नायक है तो युवा विधायक क्यों नहीं. खरं तर स्वामी विवेकानंद असेही म्हणायचे की मला 100 असे युवक द्या, ऊर्जावान युवक द्या, या देशाची दशा आणि दिशा मी दोन्ही बदलून तुम्हाला दाखवेन. परंतु आज आपण 60-70 करोड आहोत. मग गरज कसली आहे? गरज आहे या अशा व्यासपीठांची. सिंगिंग, ऍक्टिंग, डान्सिंग, क्विज, स्पीच एंड नंबर ऑफ कॉम्पिटिशन्स फॉर डेव्हलपमेंट, प्रोग्रेस अँड सक्सेस ऑफ स्टुडंट्स. या अनुषंगाने विचार करत असताना आम्ही आजच्या शिक्षण पद्धतीचा विचार देखील करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं तर 150-200 वर्षांपूर्वी जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं भारतामध्ये, त्याची सत्ता होती, त्यावेळेस लॉर्ड मॅकॉले नावाच्या ब्रिटिश ऑफिसरच्या नेतृत्वामध्ये
इंग्लिश एज्युकेशन सिस्टम नावाची शिक्षण पद्धती आमच्या भारतामधल्या आणली गेली, कारण इथले जे भारतीय आहेत त्यांना त्या ब्रिटिश गव्हर्नमेंट मध्ये नोकर म्हणून काम करता यावं, आणि याच शिक्षण पद्धतीचे पडसाद आजही आम्हाला इथे पाहायला मिळतात. आणि हेच लक्षात घेऊन आपण या वर्षीपासून इयत्ता 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांना कोडिंग चालू केलेलं आहे. जी गोष्ट विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर शिकतात ती आज विद्यार्थी हे 7वी 8वी मध्ये शिकत आहेत, आणि याचे परिणाम आज नाही 1-2 वर्षांनंतर जेव्हा हेच विद्यार्थी आपल्या आईवडिलांसाठी स्वतःच्या बिझनेससाठी हे 1-2 वर्षांनंतर ऍप उभारतील ना, तेव्हा याचे परिणाम खऱ्या अर्थाने आम्हाला त्या ठिकाणी झालेले दिसतील. मग अजून कसली गरज आहे? आज आम्ही पाहतो कोणी डॉक्टर आहे, कोणी लेखक आहे, ऑथर आहे, किंवा कोणी आर्टिस्ट आहे. खरं तर डॉक्टर होऊन जर प्रॅक्टिसच नाही करता आली तर त्याचा फायदा काय? जर लेखक होऊन स्वतःची पुस्तकच विकता नाही आली तर त्याचा फायदा काय? आणि आर्टिस्ट होऊन जर स्वतःचे जे पेंटिंग्स आहेत तेच विकता नाही आले तर त्याचा फायदा काय? मग खऱ्या अर्थानं विकता येणं, ज्याला आम्ही प्रोफेशनल भाषेमध्ये सेल्स असं म्हणतो, या सेल्सचे धडे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना इथे देणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की विद्यार्थ्यांकडे 2-3 डिग्री असून सुद्धा जॉब मिळवण्यासाठी आम्हाला दुसरा एखादा कोर्स करावा लागतो. मग हे आमचं आम्ही दुर्दैव म्हणायचं. खऱ्या अर्थानं याच व्यतिरिक्त कम्युनिकेशन स्किल्स, लीडरशिप, बॉडी लँग्वेज, एंटरप्रेन्योरशिप, एंटरप्रेन्युअरल माइंडसेट, फायनान्स या सर्व गोष्टींबद्दल आज विद्यार्थ्यांना धडे देणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. तरच खऱ्या अर्थानं देशभक्त इथून निर्माण होतील असं मला वाटतं. खरं तर देश आपल्यासाठी काय करतोय यापेक्षा आपण देशासाठी काय करतोय ना हे पाहणं महत्वाचं आहे. एकदा असाच एक तरुण मेडिकल मध्ये गेला असताना तिथे तो पाहतो की तिथे आलेल्या आजोबांकडे गोळ्या घेण्यासाठी तिथे पुरेसे पैसे नाहीये. त्याच्या मनामध्ये एक देशभक्तीची भावना निर्माण होते. त्या आजोबांसारख्या अनेक नागरिकांना मदत करण्याची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. घरी जातो, त्या मेडिकल इंडस्ट्री बद्दल A to Z नॉलेज घेतो, आणि त्याला असं कळतं की ज्या या MNC कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या, त्या मॅन्युफॅक्चर कडनं 20 रुपयाची गोळी घेऊन बाजारामध्ये 1000 रुपयाला विकतात. परंतु हीच जर गोळी आपण 20 रुपयाला घेऊन बाजारामध्ये जर 100 रुपयाला विकली तर तिथे आपला तर फायदा आहेच, पण याच्याने समाजाचा किती मोठा फायदा होईल हे त्याच्या लक्षात आलं. पुढच्या दिवशीपासून 100 ते 200 मेडिकल फिरतो आणि कुठेतरी जाऊन एक मेडिकल त्याच्यासोबत बिझनेस करण्यासाठी तयार होतो. आपल्या पहिल्या शाखेचं उद्घाटन असताना त्याच्या आधीच्या दिवशी आपल्या आई वडिलांना जाऊन सांगतो की आई बाबा उद्या माझ्या पहिल्या शाखेचं उद्घाटन. जेव्हा त्याचाच इन्व्हिटेशन कार्ड घेऊन आपल्या काकांकडे जातो तेव्हा त्याचे काका त्याला म्हणतात, अरे तुझं वय काय? वय वर्ष 16 आणि तू करतोयस काय? परंतु ते म्हणतात ना, काहीतरी मिळवण्याची ती दुर्दम्य इच्छाशक्तीच्याच जोरावर आज त्या एक शाखेचं रूपांतर 2500हून अधिक शाखांमध्ये होत अर्जुन देशपांडे नावाचा आमच्या ठाण्यातील तरुण जेनेरिक आधारच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे देश सेवा करतो. आणि याची दखल रतन टाटांसह जपानने देखील घेऊन त्या ठिकाणी फंडिंग आता त्याला आलेली आहे. मग याच विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना असंच एखाद्याला विचारलं, तुम्ही एखाद्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला विचारलं की तुला काय व्हायचंय, आणि तिने म्हणावं की मला फुटबॉलर व्हायचंय, मला ऍक्टर व्हायचंय, मला सिंगर व्हायचंय, आणि आमचे त्याच्यावर असलेले प्रत्युत्तर हे रेडीच असतात. एकतर आम्ही त्याच्यावर हसतो किंवा मग त्याला आम्ही काउंटर क्वेश्चन करतो. ऍक्टर, फुटबॉलर काय ना, जे आम्हाला माहित नाही त्या व्यतिरिक्त आम्ही काय ऐकलं ना की आमचे प्रश्न असेच असतात. मग याच्यानंतर तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी ते होण्याचा पुन्हा विचार तरी करत असेल का, हा विचार आम्ही करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आम्ही पहिल्यांदा कुठेतरी आमची भावना व्यक्त केली तेव्हा कोणीतरी आमच्यावर हसलं आणि पुन्हा त्याचा विचार कसा करावा हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये हा निर्माण होत असतो. खऱ्या अर्थानं आज बाजारामध्ये मार्केटमध्ये JEE आणि NEET या एक्झामचं एवढा हाईप निर्माण झालंय खऱ्या अर्थानं पालकांमध्ये की त्यांना असं वाटतं त्या व्यतिरिक्त काहीच नाही. एखाद्याने जर वेगळं करिअर निवडलं तर लगेच त्याला प्रश्न करण्यात येतो की मग तू नीट नाही घेतली, मग JEE नाही घेतली, मग त्याचा क्लास नाही लावला. हा देश काय फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच चालवणार आहेत का? जरी हा देश चालवण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असला तरी हा सहज, साधा आणि सरळ पडणारा प्रश्न आहे. ज्या दिवशी खऱ्या अर्थानं इथून सोल्जर्स, IAS, IPS, सायंटिस्ट आणि खऱ्या अर्थानं एंटरप्रेन्योर्स घडतील त्या दिवसापासून आम्हाला या शिक्षण पद्धतीचे सुपरिणाम किंबहुना सुपर परिणाम आम्हाला त्या ठिकाणी झालेले दिसतील हे मात्र नक्की. आणि म्हणून
सार्थक स्कूल सारख्या अनेक शाळा हे जबाबदार आणि एक सुजाण नागरिक घडवण्यामध्ये कटिबद्ध आहेत असा विश्वास, असा आशावाद व्यक्त करतो. आणि आज मला इथे व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी सार्थक इंग्लिश मीडियम स्कूलचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विश यू ऑल अ व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.